उमेश, आज कोणती गोष्ट वाचतोयस? मांजर व बकरी. मांजर व बकरी. एका मांजरीशी एका बगलीची छान ओळख होती. बगली फार चांगली होती, पण मांजरी फार लबाड होती. तिनं एकदा बगलीला जेवायला बोलावलं. बिचारी बगली बोलली होती. तिला मांजरीची लबाडी काय ठाऊक. ती आनंदाने मांजरीकडे गेली. मांजरीने एका ताटात खीर आणली आणि बगलीला बोलावलं. ताई, आपण दोघी बहिणी आज एकाच ताटात जेवू. असं बोलून मांजरी जिभेने चटचट खीर चाटू लागली. पण बगलीची चोच लांब होती. तिला ताटातून खीर मुळीच खाता येईना. लबाड मांजरी खीर खातच होती आणि मधून बगलीला सांगत होती की ताई, सावकाश होऊ दे, खीर बरी झाली आहे ना. बगलीला राग आला, पण ती मुळीच बोलली नाही. उलट काही झालं नाही असं दाखवता आणि हसत घरी निघून गेली. पुढे मांजरीची एकदा खोड मोडायची असं तिनं ठरवलं. काही दिवसांनी तिनं मांजरीला आपल्या घरी जेवायला बोलवलं. मांजरीने आपशीच बगलीला गेली, पण बगली बिचारी तोंडाची एक सुरई आणली आणि त्यामध्ये आमरस घातला. नंतर तिनं मांजरीला खायला सांगितलं व आपण खाऊ लागली. बगलीची मान लांब आणि बारीक होती, त्यामुळे तिला सहज रस खाता येत होता. पण मांजरीचं तोंड पडकं होतं, ते काही भारती शकणार नाही. मांजरीचं बरीच खटपट केली, पण थेंबभर रस पोटात गेला नाही. थेंबभर देखील रस पोटात गेला नाही. मांजरीची धडपड बघून बगलीला मनात हसू येत होतं, पण तसं न दाखवता उलट तिनं रस खाता मान वर केली. मांजरीला विचारलं, हे काय ताई, तू काहीच रस खात नाहीस? तुला रस तर अजून तसाच दिसतो आहे. आजचा बेत तुला आठवला नाही का? पण तुला तर रस फार आवडतो. मांजरी यावर काही बोलली. ती मनातून समजली की बगलीनं आपली चांगली खोड मोडली आणि गपचूप घरी निघून गेली. याचं नाव जहाज असतं. जशास तसे.